2 वर्षांपूर्वी पापडे वस्ती येथे केलेल्या खुनात पोलिसांना मदत केल्याच्या संशयावरून हॉटेलमध्ये येऊन तोडफोड करून वार करून परिसरात दहशत माजवणाऱ्या तिरुपती उर्फ टक्क्या विठ्ठल लष्कर आणि त्याच्या इतर 3 साथीदारांवर पोलीस आयुक्तांनी मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई केली आहे। पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी आतापर्यंत 105 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का कायद्यान्वये कारवाई केलेली आहे। या प्रकरणी टोळी प्रमुख तिरुपती उर्फ टक्क्या विठ्ठल लष्कर वय 21 राहणार पापडवस्ती पुणे, शुभम सुरेश करांडे वय 22 राहणार हडपसर पुणे, अथर्व रवींद्र शिंदे वय 21 राहणार 17.5 नळी हडपसर यांच्यासह एक अनोळखी व्यक्तीवर IPC 427, 352, 323, 504, 506, 34 सह आर्म ऍक्ट, महाराष्ट्र पोलीस ऍक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट नुसार हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून शुभम करांडे याला अटक केली आहे। हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 चे कलम 3(2), 3(1), 3(4) चा अंतर्भाव करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांनी परिमंडळ 5 पोलीस उपायुक्त R राजा यांच्या मार्फत अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग रंजन कुमार शर्मा यांना सादर केला होता। या अर्जाची छाननी करून अप्पर पोलीस आयुक्तांनी मोक्का गुन्ह्याचा अंतर्भाव करण्यास मान्यता दिली। पुढील तपास हडपसर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राग करीत आहेत।